तर आजचा आपला विषय आहे, जेथे जातो तेथे तू माझं सांगाती. तुकारामांचं भजन प्रसिद्ध आपल्याला ऐकलं असेल आपण, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धारुनिया, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सर्व माझा. तुकारामांचं भजन आहे सुंदर. ते म्हणतात, तू मी कुठं जरी जाईन त्या ठिकाणी तू माझं संगतीला तूच आहेस, आणि असं वाटतं हाताला धरून तू चालून घेऊन चाललेला आहेस आम्हाला, आणि आम्ही तुझ्या आधारावरच चाललेलो आहोत, आणि सर्व भार नाही भगवंता तुम्हीच वाहताय आमचा, आम्ही काही करायला सक्षम नाहीये, आपणच आमची काळजी घेताय असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला कळू शकते की भगवंत हे सर्वांच्या हृदयामध्ये आहेत, पण ते हृदयात असलेले भगवंत आपल्याला त्यांना जाणून घेणं फार महत्वाचे आहेत म्हणून आपल्या जवळ, अतिशय जवळ. जसं एकदा एक प्रसंग येतोय भागवतामध्ये 4थ्या स्कंदामध्ये, त्याच्यामध्ये जेव्हा नारद मुनी राजा प्राचीन परिषद फार एका महान राजाकडे गेले, त्याला सगळं भगवंताच्या भक्तीचं महात्म्य सांगत असताना त्यांनी कथा पण सांगितली, एक पुरंजन म्हणून, पुरंजनची कथा. पुरंजन म्हणजे आपणच माणसाचीच, पूर म्हणजे 9 द्वार असलेलं पूर हे शरीर, अशा दृष्टीने सांगितलं त्यांना सगळं वर्णन करून, आणि सांगितलं त्या पुरंजनाचा मृत्यू होतो, म्हणजे एक व्यक्ती आहे, मग पुढच्या जन्मात तो स्त्री बनतो, आणि स्त्री बनल्या तर मग एक मोठा राजा असो, मलयध्वज राजा, आणि मग त्या मलयध्वज राजाशी विवाह होतो त्या पुरंजनीचा, आणि विवाह झाल्यावर ती विदर्भाची कन्या असते, विदर्भाची मुलगी कन्या, राजकन्या, तिच्याशी विवाह होतो, आणि ती पूर्णपणे पतिपरायण असते, खूप सेवा करत असते पतीची. तात्पर्य प्रभुपाद म्हणतात की जसं शिष्य आहे गुरुची सेवा करतो, त्या भावनेतनं पण आपण हे समजायला हवं, कारण ते एक रूपक देऊन त्याने सांगितलेलं नारद ही कथानं. तर शिष्यानं गुरुची सेवा केली पाहिजे, आणि त्या जर सेवा 2 प्रकारची, एक आहे वपू सेवा, दुसरी वाणी सेवा. वपू सेवा म्हणजे त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची वैयक्तिक सेवा करणं हे झालं, आणि वाणी सेवा म्हणजे त्यांच्या आदेशांचं किंवा उपदेशांचं पालन किंवा ते जीवनामध्ये उतरवणं, याला म्हणतात वाणी सेवा. त्यांनी जे काही आदेश उपदेश दिले ते पालन करणं, जीवनात उतरवणं. ही जी विदर्भाची कन्या म्हणजे एका दृष्टीनं गुरु शिष्य अशा दृष्टीने घेतलेल्या आहे. तर जेव्हा ती खूप सेवा करत होती पतीची, आणि सेवा करता अर्थात वानप्रस्थ घेऊन ते वनामध्ये होते, आणि मग सर्वस्व त्याग करून मुलाकडे सगळी जबाबदारी देऊन त्या वनामध्ये होते, वानप्रस्थ जीवन व्यतीत करत होते वनामध्ये. आणि मग ती खूप सेवा करते पतीची, तिने आपल्या स्वतःच्या काय सुखाचा विचार पूर्णपणे ती त्या वानप्रस्थ जीवनामध्ये विशेष करून सेवा करत होते. दोघंच होते, त्या नोकर चाकर सगळं त्यांनी सुखसोयी सगळ्या सोडून दिल्या होत्या. त्यांच्या लक्षात त्या सुखसोयी आहेत, ते ऐश्वर आहे, तो महाल आहे, ते सगळं काय सामग्री सगळं आपल्याला काय सोबत येणार नाही, म्हणून ते विरक्त होऊ लागले वनामध्ये. आणि मग इथं म्हटलेलं आहे की जेव्हा प्रभुपाद म्हणतात की जेव्हा आध्यात्मिक गुरु भेटतो एखाद्या जीवाला, तर त्याचं जीवन काय होतं, सफल होतं, आणि तो काय करतो, मग त्यांना प्रसन्न करून भगवंताकडे जाण्याची काय त्याला संधी तो प्राप्त करून घेत असतो. आणि जी ही विदर्भ कन्या ही म्हणजे त्यांची पतीची सेवा करत होती, काही बोलत नव्हती, बाकी सेवा करण्याचं तिचं मन रमलं होतं. आणि मग ती सेवा करता लक्षात आलं की राजा पण आता वयोवृद्ध झाले दोघं, आणि तिच्या लक्षात आलं की ती चरण दाबता लक्षात आलं की चरण काय झालं, तिला लक्षात आलं. आधी तर कळलं नाही तिला, ती सेवेत खूप मग्न होती, पण तिच्या लक्षात आलं की ती चरण दाबस, आणि तिनं ओळखलं की आता त्यांचे पतीचे पाय गरम नाही लागत होते आणि थंड पडलेत. ओळखलं की काय झालेलं आहे, त्याचं शरीर सोडून गेलेले आहेत, आणि मग आता एकटीच राहिले म्हणून ती फार काळजी करू चिंता करू लागली, आणि तिला अनुभव लागला की आपण आता कधीपासून दूर आहोत अशा जंगलामध्ये. आणि मग त्यामुळं ती खूप विलाप करू लागली, अश्रू धारा वाहत होते शरीरावरती, आणि तिचे वस्त्र पण भिजवत होती. आणि इथं म्हटलेलं की प्रभुपाद फार विशेष गोष्ट सांगता येतं की तसं की तिचा जो विलाप आहे तसं शिष्यानं पण गुरुच्या अनुपस्थितीमध्ये किंवा पश्चात आपण करणं आवश्यक आहे, कारण त्यांचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, आणि मग त्यांच्या आदेशाचं पालन करणं खूप महत्वाचं आहे. तर नंतर ती काय म्हणते बघा, ती राणी म्हणते आपल्या पतीला, म्हणते आता मृत्यू झाला त्यांचा,
ते म्हणजे उत्तिष्ठोत्तिष्ठ राजर्षे इमामुददी मेखलाम दस्युभ्या क्षत्र बंधुभ्यो बिभ्यतीम पातुमर्हसी. ते म्हणते हे राजेशी उठा उठा उठा. बघा म्हणे ही जी पृथ्वी आहे पुन्हा म्हणे आता ती म्हणजे सगळीकडे जल आहे, पाणीच पाणी सगळीकडं. आणि झालंय काय की पृथ्वीवरती चोर आणि जे तथाकथित राजे, स्वतः राजे समजणार पण ते चोर आहेत, अशाने सगळं जग भरलेलं आहे. आणि हे जे जग आहे फार लोक भयभीत झालेत, घाबरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही काय करा, यांची आपल्या कर्तव्यांची रक्षा करा असं ती त्यांना विनवू लागली आपल्या पतीलाच. आणि असं करत असतानाच ती ओरडत होती, ती रडत होती म्हणा आणि पूर्णपणे शोकमग्न झाली होती. आणि तिने ठरवलं की आता पतीसाठी तिने सगळं लाकडं रचली चितेवर हे करावं म्हणून. आणि तिने हाच विचार केला की त्यावेळेला प्राचीन प्रथा होती पतीबरोबर सहगमन करायचे, जसं कुंती आणि माद्री या पंडुराच्या 2 पत्नी होत्या. आणि मग असं ठरलं की कुंतीनं मुलांचं रक्षण करायचं राहावं आणि माद्रीने ठरलं की मी सती जाईन म्हणून. कारण सती कोण जात होत त्यावेळेला की जे पतीच्या विरहाची जी अग्नी आहे ती अग्नी त्या अग्नीपेक्षा पण जास्त वाटायचं ना, त्यामुळं त्याने त्या अग्नीत प्रवेश करणं काय अवघड वाटायचं नाही. पण आता कलियुगाच्या प्रभावामुळे ती प्रथा काय केलेली आहे, ती प्रथा नाही चालू. मग त्यावेळेला आश्चर्य म्हणजे ती तिथं ते सगळं तयारी केलं तिनं आणि स्वतःला पण जायच्या दृष्टीने ते नियोजन विचार करत असताना तिथं पाहिलं त्या ठिकाणी एक ब्राह्मण तिथं आला. आणि तो त्या राजा पुरणचा जुना मित्र होता. तिथं आला आणि राणीला अतिशय मृदू भाषेमध्ये, मृदू वाणीमध्ये तिला तिचं सांत्वन करू लागला. आणि बघ किती विशेष गोष्ट आहे, कसं काय तिथं आलं अचानक, की थोडं गुढ आहे पण आपल्याला ते कळेच काय गुढ आहे म्हणून. तो ब्राह्मण म्हणतो का त्वं कस्यासि को वायम शयानु यस्य शोचसी जानासि किम सखायम माम येनाग्रे विचचरतः. ती म्हणते, तो म्हणतो ब्राह्मण की तू कोण आहेस बरं, आणि तू कोणाची पत्नी किंवा पुत्री, कोण झोपलेला माणूस कोण आहे बरं. असं वाटतंय की या मृत शरीरासाठी तू फार विलाप करू लाग, दुःख करतेस म्हणे. आणि तू मला ओळखलं नाहीस का, मी तुझा शाश्वत सखा आहे, मित्र आहे. तुला आठवत आहे का, तुला स्मरण कर बरं, तू माझा भरपूर वेळा सल्ला घेतलेला आहेस. म्हणजे याचा अर्थ आहे की ते हृदयातलेच परमात्मा समोर त्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेले आहेत तिला. कारण तिचा जो भक्तिभाव आहे, तिची तळमळ आहे, तिची सेवा भावना आहे, आणि त्या समर्पित त्या भावनेमुळे काय झालेलं आहे, भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत. असं भगवंत हृदयामध्ये चैत्यगुरूच्या रूपात राहतात. हृदयामध्ये भगवंत 4 गुरु आहेत ना, एक दीक्षा गुरु, शिक्षा गुरु, चैत्य गुरु आणि चौथे आहेत शिक्षा गुरु. दीक्षा गुरु, शिक्षा गुरु, चैत्य गुरु आणि वर्त्म प्रदर्शक गुरु, 4 गुरु आहेत. तर वर्त्म प्रदर्शक किंवा पथप्रदर्शक गुरु म्हणजे आपल्याला फक्त वाट दाखवतो की असं आहे बाबा, इथं सत्संग आहे, भजन आहे, भक्ती करा, थोडं सांगितलं. मग शिक्षा गुरु काय करतात, आपल्याला मार्गदर्शन करतात भक्तीमध्ये. आणि दीक्षा गुरु काय करतात, आपली जबाबदारी घेतात जन्ममरण चक्रात सोडून भगवत धामात आपल्याला पोहोचण्याची. आणि चैत्य गुरु काय असतात, जे सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने वास करतात. ते कोण आहेत, ते आहेत चैत्य गुरु. तर ते चैत्य गुरु बाहेर तिच्या समोर त्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेले आहेत, भगवंत स्वतः तिथं आलेले आहेत. अर्थात जेव्हा असं म्हटलं तर प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात की जेव्हा एखाद्याच्या अगदी जवळचं कोणी आता मृत्यू झाल्यावर त्यावेळेला अशी विरक्ती, वैराग्य उत्पन्न होते, जगात कोणीच नाही माझा. त्यावेळेला काय होतं की त्या विरक्तीच्या थोड्या वेळात काय विरक्ती असेल ती हृदयामध्ये भगवंत काय करतात, तेव्हा त्या व्यक्तीशी संवाद साधू लागतात. आता नेहमी शक्य नाही असं कोणाच्या रूपात येणार नाही ते, तसं आपली तेवढी योग्यता नसेल तर. पण हे निश्चित हृदयात काय करतात, आपल्याला काहीतरी मार्ग दाखवू लागतात. पण मी नुकतंच एक प्रवचन ऐकतो गुरुमान म्हणतात की भगवंत हृदयातनं बोलू इच्छितात त्या जीवाशी, पण तो जीव ऐकत नाही भगवंताचं. पण त्याला एवढे बाकीचे आवाज एवढे ऐकतो, तो इतरांचं एवढं ऐकत असतो नको त्या लोकांचं, की भगवंत काहीतरी सांगू इच्छितात, तो भगवंताचं म्हणणं काय करतो, ऐकत नाही. म्हणून भगवंत हृदयातनं परमात्मा रूपाने आहेत आणि बाहेरनं गुरुच्या रूपात येतात. कारण त्याला माहिती की काय आतलं बोललेलं हा ऐकत नाही, म्हणून ते काय करतात, बाहेरनं त्या जीवाला
मार्गदर्शन करण्यास येतात. म्हणून जे गुरु आहेत त्यांची शिकवण आहे आणि हृदयाला परमात्म्याचं जे काही सांगणं आहे त्यात काही अंतर नाही, ते सांगणं आहे. तर इथं दिसून येतं असं की तो ब्राह्मण म्हणतो पुढं बा, किती विशेष गोष्ट. तो म्हणतो की म्हणे अपि स्मरसि चात्मानम अविज्ञात सखम सखे हित्वा मा पदम अन्विच्छन् भौम भोग रतो गता. तो म्हणतो हे मित्र, राणीला म्हणतोय आता तू लगेच मला ओळखणार नाहीस, मला माहिती तू ओळखणार आहेस म्हणे, पण तुला खरंच आठवत नाही का म्हणे भूतकाळामध्ये म्हणे तू माझे अंतरंग मित्र, मैत्री होती आमची आपल्या दोघांची, पण दुर्भाग्यानं काय झालं म्हणे तू माझी साथ सोडून या भौतिक जगात येऊन काय केलंय, स्वतःच भोगता बनण्याचा स्वीकार केलाय म्हणे. स्वतः भगवान सांगतात हृदयातनं येऊन बाहेर येऊन त्यांना मार्गदर्शन करतायत की तू सोडून इथं आल्यामुळे काय झालं, जगामध्ये आल्यामुळं स्वतः मीच भोगताय, मीच सर्व काही समजल्यामुळं तिथं आलेला आहेस आणि मग विसर पडलाय. मी समोर आलं ते तू ओळखू शकत नाही. मग आतनं बोलल्यावर काय ओळखणार? आतनं काय लोक विचारतात ते कसं ओळखणार बरं? आतनं मन सांगते आपल्याला की परमात्मा सांगतात? हीच तर अडचण आहे. आपण आपल्या मनालाच समजतो सर्व काही, त्यामुळं मनाचं एवढं ऐकतोय की आपण ते भगवान बोलू इच्छितात त्यांचं तोंड बंद केलेलं आहे, पण मनाचं तोंड उघडलंय आपण, अशी अवस्था आहे. म्हणून म्हटलेलं आहे कृष्ण बहिर्मुख हा भोगवांच्या करे निकटस्थ मायाधारे जापटियाधारे. जो कृष्णापासून विमुख होतो, कृष्णापासून दूर जातो, जे आपले शाश्वत भगवंत आहेत, आपले सर्वस्व आहेत, त्यांच्यापासून जेव्हा तो जीव दूर जातो तेव्हा काय होतं, मग ती जी मायाच आहे जवळ. माया म्हणजे काय बरं? दुसरं तर काही नाही. इथं कृष्ण तसं अंधार म्हणजे काय बरं? अंधार म्हणजे इथं प्रकाश नाही, तिथं अंधार आहे, नाही का? त्याच पद्धतीनं जिथं कृष्णाचं स्मरण होत नाही किंवा जिथं आपण कृष्णाला पाहत नाही तर कोण आहे त्या ठिकाणी? इथं आहे माया. ते माया कधी आपल्याला चांगलं जफडून धरते, मग सोडत नाही आपल्या तावडीतून. मग भगवंत आपण पोचणार तरी कसं? म्हणून मग जीव काय करतो, त्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा तो दुरुपयोग करतो आणि काय होतं, मग या जगामध्येच घुटमळत राहतो. आणि पुढे ते म्हणतात की सुंदर आहे भगवान म्हणतात हमसावहम च त्वयं साचार्य सखायो मानसायनो अभूता मंतरा वौकः सहस्त्र परिवत्सरान. हे मित्र म्हणजे आपण दोघे हंसाप्रमाणे, हंसाचं राजहंस पक्षी, आपण एकच दोघं जण त्या हृदयामध्ये, हृदय कसलं म्हणे, आपण दोघं हंस तर हृदय मानस सरोवराप्रमाणे आपलं हृदय म्हणे, आपण एकत्रच राहतोय म्हणे, पण हजारो वर्षापासून आपण एकत्र राहतोय, पण तरी सुद्धा आपलं जे खरं स्थान आहे त्या स्थानापासून आपण दूर दूर आहोत म्हणे. म्हणजे एवढं जवळ असून पण तुला मात्र त्याची जाणीव नाही की आपण इतकं जवळ आहोत. म्हणून अनुभव काय येतोय की आपण भगवंतापासून दूर आहोत असं वाटतं की आपल्याला कधी भीती वाटते, काय होईल काय होईल. माझं जवळच आहेत, आपल्या हृदयातच आहेत, पण आपण काय केलेलं आहे, त्यांची जाणीव न झाल्यामुळं, त्यांचा तो अनुभव न आल्यामुळे आपण काय करतो, आपण आपल्याला वाटतं मी दूर आहे भगवंतापासून किंवा भगवंत माझ्यापासून दूर आहे. खरं तर आध्यात्मिक जगामध्ये आपण भगवंत एकत्रच होतो, पण जेव्हा या जगात आलो तेच भगवंत, तेच साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाने क्षरदोक्षा विष्णूच्या रूपामध्ये आपल्या हृदयामध्ये आले. खाली जरी आलो तरी आपण बघा किती विशेष गोष्ट आहे. भगवंताला आपण म्हणजे नाकारून त्यांना टाळून या जगात जरी आलो तरी भगवंत एवढे दयाळू आहेत की तरी पण ते आपल्या हृदयामध्ये आलेलेच आहेत, जेणेकरून पुन्हा एकदा याच्यामध्ये थोडं जरी म्हणतो ना आपण, थोडं जरी समजा वाळलेलं गवत आहे ते आपल्याला पेटवायचं आहे तर एक काडी पुरेशी आहे ना. त्या पद्धतीनं भगवंत अशी काही योजना, अशी काही युक्ती करतात पाहू आपण की ज्याद्वारे भगवंत तो जीव काय करेल, पुन्हा एकदा बघेल बाबा माझ्याकडं, मग काय बघितल्यामुळं येईल माझ्याकडं. समजा एखादा बोर्ड आहे समोर आणि आपण दुसरी तिकडनं येतोय, त्या बोर्डवर काहीतरी महत्वाचं काहीतरी लिहिलेलं आहे, पण ते महत्वाचं लिहिलंय पण आपण त्या बोर्डकडे लक्ष नाही केलं अजून. ते ज्या क्षणी आपल्याला जिथं जायचं आहे त्या ठिकाणी माहिती त्या बोर्डवर लिहिलेले आहे आधीच, पण आपण झालं काय की त्या बोर्डकडे आपण पाहिलं नाही अजून. पण ज्या क्षणी त्या बोर्डकडे पाहू आपण काय, अरे बोर्डवर इथंच लिहिलेलं आहे, अरे पत्ता सगळं दिलेलं इथंच, मग काय प्रश्नच नाही. पण त्या बोर्डकडेच बघत नाही आपण. का बरं? पण एवढे बोर्ड आहे सगळीकडं, एवढं सगळं लागलेलं आहे, आपण त्या सगळ्याकडे बघत बघत चुकून जर लक्ष गेलंच
तर ठीकच आहे, नाहीतर एक 2-4 बघून निघून जातो, म्हणजे इथं काही नाही आपल्यासाठी निघून जातो. म्हणजे मुख्य जे राहून जातं. आणि मग भगवंताच्या धामामध्ये आपण आनंदाने राहत होतो. पण भगवंताची विस्मृती झाल्यामुळं काय झालेलं आहे की ते जीवाला माहित नाही भगवंत हृदयामध्ये आलेच आपल्यासोबत म्हणून. प्रत्येक कल्पामध्ये बघा, ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती माहितीये का, 4 युगांचा कालावधी गुणिले 1000 वर्ष, असं लाखो लाखो वर्ष. काय मग या अशा कालावधीचा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. म्हणजे आपण समजू शकतो की ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे या भौतिक जगातला काय पृथ्वी तलावरती विशेष करून 1 वर्ष आहे. बघा किती अंतर आहे. मग त्यांचा एक क्षण गेला तर आपल्या ते 1 वर्ष, म्हणजे असं काळ आहे. तर याच्यावर समजू ब्रह्मदेवाचं एवढं प्रचंड मोठं आयुष्य आहे. त्यांच्या एका दिवसात आपण येतो, पुन्हा जातो, इथं चाललेलं आहे, जगातच कुटमत असतो. पण भगवंत इतक्या आपण सगळीकडे ब्रह्मांडात सगळीकडे फिरलो तरी सुद्धा भगवंत मात्र, आपण नरकात जरी गेलो तरी भगवंत, किंवा प्राणी असलो, काही असू दे, मुंगी जरी असलो, तिथं पण आहेतच भगवंत सोबत. पण इथं म्हटलेलं आहे की जीव पूर्ण विसरून गेलाय भगवंताला, की आपलं त्यांचं काही देणं घेणं होतं. बघा विचार करा, अहो जे नास्तिक लोक आहेत ते कसं दावा म्हणतात, अहो काय, कोण भगवंत, कुठला भगवंत, म्हणजे काय अवस्था बघा त्यांची, किती आजारी आहेत. असं खूप आजारी पडल्यावर काय करतो आपण, सिरियस आहे, आपण म्हणतो ना कुठे घेऊन चाल, फार सिरियस आहे, कुठे होणार, खूप सिरियस झाला आयसीयू ठेवावं लागतं. मग तर सिरियस आहे म्हटलं, पण त्याने स्वीकार करायला पाहिजे मी सिरियस आहे म्हणून. त्याने स्वीकारच नाही केला मी सिरियस आहे म्हणून, मग काय करणार काय पुढं. पण आपण सर्वांनी काय केलं, स्वीकार केलाय आपण सिरियस आहे म्हणून, म्हणून आपण भक्ती करतो. पुढे ते म्हणतात, सत्वं विहाय मां बंधो गतो ग्रामे मतिर्महिम विचरन् पदम द्राक्षी कयाचित् निर्मितम स्त्रिया. भगवान म्हणतात, हे मित्र, तू तोच मित्र आहेस म्हणे. पण जेव्हा तुम्हाला सोडून गेलास ना, तेव्हापासून अधिक अधिक भौतिकवादी बनलास, आणि माझ्याकडे न पाहता या भौतिक जगामध्ये तर काय झालेलं आहे, वेगळ्या रूपामध्ये गुरफट राहतो म्हणे. कधी स्त्रीचं रूप, कधी पुरुषाचं रूप, हे रूप, त्या रूपात तू घुटमत राहतोस म्हणे अनादी काळापासून. पण तू माझ्याकडे बघितलंच नाहीस म्हणे एवढं काळ. त्यामुळं त्या भौतिक जगामध्ये प्रकृती, भौतिक जगात आहे, त्या भौतिक जगात तू घुटमतच राहतोयस म्हणे. आणि असं झालेलं आहे की तू म्हणे या जगामध्ये येऊन काय करतोस, इथं केवळ भौतिक जगातच गुरफटून गेल्यामुळं तुला माझ्याकडे परत यायचं आहे, या गोष्टीचं काय झालं, पूर्णपणे विसर पडलेला आहे. आणि तो आता विसर हे करण्याचं काय करायचंय, तर भगवंत, काही लोक म्हणतात भगवंत हृदयात आहेत, मग ते बाहेर कधी येतील. एक तर मी सांगितलं गुरुच्या रूपात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येतात, आणि दुसरं म्हणजे जो अतिशय शुद्ध सारावर पोहोचलेला आहे. असं ब्रह्मदेव म्हणतात ना स्तुती करताना, खूप महत्वाचा श्लोक आहे तो. प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेना संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्याम सुंदरमचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. भगवान म्हणतात मी आत आहेच, पण बाहेर पण बघू शकाल तुम्ही मला. काय केल्यामुळं, प्रेमाचं कादर जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये घालू, भगवंताचं प्रेम जेव्हा प्राप्त होईल आपल्याला, अशा स्थितीत आपण जेव्हा भगवंताकडं सतत 24 तास भगवंता स्मरण करू, ते सगळीकडे दिसतं. आणि त्याचवर आपल्याला कृपा करण्यासाठी भगवंत माहिती आहे ना कशाच्या रूपात येतात, ग्रंथांच्या माध्यमातून येतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. भगवंत वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमाने येतात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला ते विसरलेल्या धामाची माहिती सांगण्यासाठी, नाही का. एखाद्याला आपण सांगतो, तो विसरला असेल, भेटतो आपण, म्हणतो मला ओळखलं नाही तुम्ही. विष्णू आम्हाला खूप अनुभव येतो. समजा आम्ही प्रवचन केलं असेल, काही व्हिडिओ आला असेल आमचा, तर ते म्हणतात हो आम्ही तुम्हाला बघितलंय, पण तुम्ही आम्हाला ओळखलं नाही का. कसं ओळखणार बाबा, कारण ते म्हणणं बरोबर आहे, तुम्ही कसं ओळखणार, कारण कसं आहे आमच्या तुम्हाला भरपूर लोक भेटत असतील ना, त्यामुळे नाही. पण आमची एवढी स्मरणशक्ती कुठे आहे भगवंतासारखी, आम्ही सर्वांच लक्षात ठेवू, ठीक आहे. एखाद्या नाटकात भूमिका केलेला असतो ना, तर त्याला पण काय करतात म्हणतात, हो तुम्हाला पाहिलंय मी, भेटलोय मी, पण तो मी ओळखलं नाही तुम्हाला. हो कसं ओळखलं नाही, मी तुम्हाला कसं ओळखलं बरं. शक्यच नाही, मी स्टेजवर खरा भूमिका करत होतो, तुम्ही एवढ्या सगळ्या मला कसं कळलं तुम्ही कोण आहे काय, लक्षात येतं ना. त्याच पद्धतीनं भगवंत, मग त्यामुळे आपल्याला त्यांचं ज्ञान देण्यासाठी, त्यांच्या धामात परत येण्याची जी विधी आहे ती विधी सांगण्यासाठी
ग्रंथांच्या माध्यमातून, त्यांच्या नामाच्या माध्यमातून. बघा की सर्वात सोपं नाम आहे. विग्रहाची आराधना करण्यासाठी आपल्याला आंघोळ केली पाहिजे, शुचिर्भूत झाला पाहिजे, स्वच्छ वस्त्र नेसले पाहिजे, पुन्हा ते विधिवत मंत्रोच्चारण आहे सगळं ते करता आलं पाहिजे. मग असं नाही की रात्री जाग आली 12 वाजता गेलो देवाऱ्यात गेलो आणि बसलो, ते चालणार नाही. यज्ञ करायचं झालं तर मग ते शक्य नाही. चला मला थोडं झोपमोड झालेली आहे, आता काय करू बसून, चल यज्ञ करतो खोलीत, ते चालणार नाही. म्हणजे ज्या इतर युगातल्या विधी आहेत त्या सहजाची करू शकत नाही. पण तेच मात्र जे भगवंताचं नामस्मरण आहे, म्हणून म्हटलं भगवंत आपल्या नामाच्या माध्यमानं सहज रीतीनं आपल्याला काय करतायत, आपल्यासमोर प्रकट होतात. हे त्यांची विशेष कृपा आहे भगवंताची. आणि त्यातनं कलियुगामध्ये, आणि कलियुगात आधीच हालत बिघडलेली सर्वांची, त्यातनं भगवंत असं आल्यामुळे काय होतं, मग सोपं तर होत आहे. पण काही नास्तिक लोक आहेत, त्यानंतर नामच आहे ना, हे काय नावात, ते काय नावात काय, कोणीतरी सांगितलं म्हणजे नावात काय, हो पण नावात काही नाही, बरोबर आहे, पण ते बाकीच्या नावात नाही, ते भगवंताचं नाव सर्व काही. मग का म्हटले असे चैतन्यप्रभू, नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. म्हणे काय केलं भगवंतानं, आपल्या नावामध्ये आपल्या सर्व शक्ती भरलेल्या आहेत. म्हणजे भगवंताचं आपण जेव्हा नाव घेतो तेव्हा काय होतं, आपल्याला भगवंतच आलेत असा आपल्याला अनुभव येऊ शकतो. एका रात्रीत नाही, पण आपण प्रयत्न केला तर भगवंत कृपा करतात. पुन्हा विग्रहाच्या माध्यमातून आपल्याला भगवंत काय करतात, आपल्या जवळ येतात. किंवा भगवंत तुळशीच्या माध्यमातून, कारण तुळस ही भगवंत चरणी असते नेहमी. असं आपण चिंतन केलं, भगवंता चरणी ही तुळस आहे नेहमी, त्यामुळं त्या तुळशीचं स्मरण करताना साहजिकच काय भगवंत पण आहे तिथंच. म्हणजे असं आपल्याला त्यांचा अनुभव. किंवा गंगा नदी आहे, जसं आता चंद्रभागा नदी आपण पाहता येते, चंद्रभागा नदी आहे ते पण भगवंताच्या चरणकमलापासून उगम पावलेली. तर त्यामुळे तिचं स्मरण करणं किंवा तिच्या संपर्कात येणं पण काय भगवंताच्या संपर्कात. आणि शिवाय भगवंताला अर्पण केलेला जो प्रसाद आहे, त्या प्रसादामुळे काय होतं, प्रसाद हे भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताला अर्पण केल्यानंतर त्यात काय भगवत्ता आलेली, त्याचा भगवत स्वरूप झाला तो प्रसाद. साधारण अन्न राहिले नाही, तर ते भगवत स्वरूप झालेले. त्यामुळे तो प्रसाद जेव्हा आपण घेतो तेव्हा काय होतं, आपल्याला निश्चितच भगवंताच्या उपस्थितीचा अनुभव येतो. अर्थात हे साधक अवस्थेमध्ये आपल्याला जो पदार्थ दिसतात, काय बनवलंय बरं आज, हे ते पदार्थ, तो पदार्थ, मला आवडतं, हे मला आवडतं, त्याचं आपण काय करतो, त्याला भौतिक स्तरावर बघू लागतो त्या प्रसादाला. पण जेव्हा उच्च स्तरावरचे भक्त काय करतात, त्या प्रसादाला भौतिक स्तरात न पाहता आध्यात्मिक स्तरावर पाहत असल्यामुळं ते साक्षात भगवंताचं रूप आहे असं पाहिल्यामुळं त्यांना लगेच आनंदाचा अनुभव येतो की भगवंताचं स्वरूप आहे साक्षात. तो साक्षात चैतन्य महाप्रभू जे भगवंतच आहेत, ते पण जेव्हा जगन्नाथाचा प्रसाद घेताना काय व्हायचं, ते म्हणायचे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, भगवंताचा अधरामृत मिसळलेलं आहे. भगवंत जेव्हा ग्रहण करत तेव्हा काय होतं मग खाताना. त्याच्यामुळं भगवंताचं ओठातलं तो मुखातील जे रस आहे, मुखरस, तो त्यात मिसळलेला आहे, त्याला स्पर्श झालेला आहे. अशा भावनेनं ते काय करायचे, चैतन्य त्या प्रसादाचं, महाप्रसादाचं आस्वादन करायचे. तर आपण काय करतो, बघतो काही दिसलं आवडलं, झडपच घालतो आणि आपण वाटतं चला आपल्याला मिळालं पाहिजे, आपण भोक्ता बनतो. पण भक्त काय करतात, आधी भगवंताला अर्पण करतात, तेव्हाच ते काय करतात, अर्पण केलेलं ते प्रसाद घेतात. आणि शिवाय एकादशी असं म्हणलेले, एकादशीला म्हणलेलं माधव तिथी भक्ती जननी, हे माधवाची भगवंताची तिथी आहे आजची. आणि विशेष करून ही माधवाची तिथी, आणि काय म्हणलेलं आहे की याला भगवंताचा अतिशय प्रिय दिवस आहे एकादशी. म्हणजे इतर दिवस आहेत बरोबर आहे, पण तरी पण त्यातनं एकादशी म्हणजे भगवंताचा वार आहे. अर्थात बघा की इतर वार वेगळ्या विशिष्ट दिवशी येतात, त्याच दिवशी सोमवार मंगळवार, सोमवारीच असतो. मंगळवार यावेळेला मंगळवार बुधवारी असं म्हणत नाही, म्हणून मंगळवार तर मंगळवारच असतो. पण एकादशी मात्र सोमवारी पण येईल, मंगळवारी पण, कुठल्याही वारी येईल. म्हणजे एकादशीचा उपवास जर केला, इतर सगळ्या उपवासांचं फळ आपल्याला प्राप्त होत असत. म्हणून समजा श्रावणी सोमवार आहे, त्याच दिवशी जर एकादशी पण असेल, आपण काय केलं पाहिजे, एकादशीच्या उपवासाला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण सोमवार म्हणजे शिवजींचा वार आहे, शिवजी पण स्वतः काय करतात, ते पण उपवास करतात एकादशीचा. त्यामुळं आपल्याला खरं जर शिवजींना प्रसन्न करायचं काय केलं पाहिजे, आपण भगवंताला अर्पण केलं प्रसाद, त्यांना अर्पण करून आपण काय केलं, आपण जर ते घेतलं तर काय होणार आहे, नक्कीच
भगवंत प्रसन्न होणार नाही का. तर त्यामुळं ही ही विधी अशी आहे. आणि त्यातनं परत वैष्णवांच्या माध्यमानं, गुरुच्या माध्यमानं भगवंत काय करतात, आपल्याला आपल्याशी आदान प्रदान करत असत. आणि त्याशिवाय झुलनोत्सव सोहळा आहे एकादशी पासून ते बलराम जयंतीपर्यंत. त्या काळामध्ये झुलनोत्सव म्हणजे भगवंत राधाकृष्णांना राधा गोविंद झुलन यात्रा, त्यांना त्या झूल पाळण्यामध्ये बसवलं जातं, त्यांना पाळणा ओढला जातो. का बरं, काय कारण हे करायचं? कारण त्याद्वारे आपल्याला पुन्हा एकदा आठवण येईल की भगवंत धामात गोलोकवृंदावनामध्ये अनादी काळापूर्वी मी पण असंच भगवंत पाळणा ओढत होतो. त्यामुळं आपल्याला हळूहळू त्या आठवणी येतात. काय होईल, आपलं हृदय शुद्ध होईल आणि आपल्या त्या सलीला समोर घडताना आपण पाहू शकू आणि आपला प्रवेश सहजरितीने काय होईल, त्या भगवंत धामामध्ये सहजरितीने होईल. पण होतंय काय, भगवंत स्वतः हृदयातून म्हणा किंवा वेगळ्या माध्यमातून आपल्याला संग द्यायला तयार आहेत, ज्ञान द्यायला तयार आहेत. पण आपण काय करत नाही, आपणच ऐकत नाही. आपणच काय करतो, आपण एकतर आपला ऐकतो. म्हणतात लोक, ऐकावे जनाचे करावे मनाचे. हे मन भयानक मन आहे. का बरं? लोकांचं ऐकायचं आणि करायचं म्हणायचं म्हणजे काय, याचा कोणाचं ऐकू नका, माझंच खरं, असं झालं. आपलं खरं नाही होऊ शकत. काय केलं पाहिजे आपण, जे वैष्णव आहेत, आचार्यगण आहेत, त्यांच्या पावलावर पावल ठेवून त्यांनी जे आपल्याला आचरण करायला सांगितलंय ते केलं तरच काय होणार, नक्कीच आपल्याला तो लाभ होईल. सांगा आता ध्रुव महाराजांचं बघत झालं. ध्रुव महाराज, त्यांना ध्रुव बाळ पण म्हटलं म्हणतात. त्यांची जी कथा सुरुवातीला लहानपणीचीच आहे, 5 वर्षाची असताना, पण नंतर ते ध्रुव महाराज महान वैष्णव आहेत, त्यानंतर आपण महाराज म्हणतो. ध्रुव महाराज आहेत. तर त्यांची जी आई होती, सख्खी आई सुनीती, तिने सांगितलं, बघ बाबा, तुला जंगलात जाऊन तपस्या कर, भगवान भेटतील तुला. ते निघाले. म्हणजे आईकडनं, आई म्हणे वर्त्म प्रदर्शक, किंवा सुनीती कोण आहे, ध्रुव महाराजची पथ प्रदर्शक गुरु आहे. वाट दाखवली तिने. काय बाकी काही जपमाळ दिली किंवा हे सगळं नुसतं वाट दाखवतो, जा जंगलात, भगवान भेटतील तुला. तर त्यामध्ये वर्त्म प्रदर्शक गुरु आहे सुनीती. आणि तिथं पुजले कुठं, त्यांची गंभीरता पाहून भगवंताने बघितलं की 5 वर्षाचं वय असताना काय केलेलं आहे, आईच्या सांगण्यावर जंगलात आलेला आहे. त्याला कशाची भीती नाही, वाघ सिंह काही नाही, हा आलेला आहे एकदम धाडसानं. केवळ उद्देश काय, मला प्राप्त करायचा. अर्थ भौतिक उद्देश होता आधी, असं पद पाहिजे जे कोणाकडे नसेल म्हणून. पण यांनी काय केलं मग, ध्रुव महाराज तिथे गेले जंगलामध्ये, तर भगवंताने काय केलं, नारद मुनींना प्रेरित केलं तिथे जाण्यासाठी. त्यामुळे नारद मुनी ध्रुव महाराजांची भेट झाली. नारद मुनी काय केलं, त्यांना तपस्या करायला सांगितली. म्हणजे याच्यावरून कळू शकतं आपल्याला, सुनीतीने जे मार्गदर्शन केलं कोणाला, ध्रुव महाराजांना, आणि नारद मुनी जे केलं मार्गदर्शन केलं ध्रुव महाराजांना, हे काही योगायोगाच्या गोष्टी नाहीत. हे काय इंग्लिशमध्ये म्हणतात, एक शब्द आहे कोइन्सिडन्स आणि दुसरे अरेंजमेंट. कोइन्सिडन्स म्हणजे काय, योगायोगाने झाला बरं का, अरे चालायचं नारद मुनी कुठं नाही. कोइन्सिडन्स नाही, ते अरेंजमेंट आहे. ती भगवंताची व्यवस्था आहे की भगवंत पाहतात की जीवामध्ये तळमळ आहे, भगवंताला प्राप्त करण्याची. लोक म्हणतात गुरु कसा भेटेल, गुरु काही चिंता करायची नाही, हीच प्रयत्न करायची की मला काय करून भगवंताला भेटायचंय आणि त्याला भेटण्यासाठी मला योग्य मार्गदर्शन करणारा गुरु पाहिजे. तर भगवंत काय करतात, आपल्याला अशा गुरुशी भेट घडवून आणतात. म्हणून म्हटलं ना, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिरता बीज. संपूर्ण ब्रह्मांड भ्रमण करून कोण बरं असं भाग्यवान जीव आहे, जो काय गुरुच्या आणि कृष्णाच्या कृपेने ज्याला काय होतं, हृदयामध्ये भक्तीचं बीज पेरलं जातं. आणि फार महत्वाचं आहे. त्यामुळं त्या नारद मुनी सांगितलं कशी भक्ती करायला शिकवलं. किती महिन्यामध्ये, 6 महिन्यातच एवढं कडक तपस्या केली, नामस्मरण केलं, तपस्या केली, भगवंताची पूजा अर्चा, पुन्हा तिथं नदीमध्ये स्नान करणं, हे सगळं करत राहिले. आणि भगवंत ध्रुव महाराज ध्यान करतोय भगवंताचं, तर हृदयामध्ये भगवंत प्रकट झाले, हृदयामध्ये दर्शन घडत होतं. आणि त्या हृदयातनं दर्शन बघून त्याला फार आनंद होत होता. तर भगवंतांनी जेव्हा बघितलं की खरं तर ती ध्यान योगाची विधी होती, आता ते भक्तीचं हे होतं, त्या भक्तीचाच आधार होता. भगवंताने बघितलं याची एवढी तीव्रता आहे मला बघण्यामध्ये, तर भगवंताने काय केलं, आतला पडदा, आतलं दर्शन बंद केलं. ध्रुव तडफड लावली, इतके सुंदर भगवंत ते कुठे गेले, कुठे, त्यांना आत्म हे झाली, तीव्रता झाली, भगवंताचा विरह सहन होईन झाला. भगवंताने काय केलं, लगेच त्याने डोळे उघडून बघितलं तर समोरच आहेत, भगवान समोर दिसतायत, दर्शन झालं.
आणि नंतर काय झालं, समोर दिसले भगवंत. आणि तरी अजून राहिलं कुठलं, की त्यांना वाटलं की आपण स्तुती करावी भगवंताची. पण स्तुती करायचं माहितच नाही, इच्छा तर खूप आहे स्तुती करावी. भगवंत आले साक्षात, असं नुसतं पाय पडत झालं आला की बरं झालं नाही. स्तुती करायची असते भगवंताची, पण स्तुती करते शब्द नाही त्यांच्याकडे, लहान वय. भगवंताने काय केलं, आपला शंख घेतला आणि काय केलं, शंख घेऊन त्या त्यांच्या ध्रुव महाराजांच्या कपाळाला जेव्हा लावला, तेव्हा काय झालं, त्यांच्या मुखात सुंदर सुंदर स्तुती श्लोक वगैरे जे ते सगळे प्रकट होऊ लागले. याच्यावरून आपण समजू शकतो की भगवंत एकतर योग्य गुरु भेटून देतात, भगवंत स्वतः हृदयामध्ये पण येतात आणि हृदयातनं काय करतात, मग आपल्याला बघतात की त्यांना आता प्रत्यक्ष पण उपदेश मिळणं आवश्यक आहे. मग ते काय करतात, गुरुच्या रूपाने येऊन आपल्याला विशेष मार्गदर्शन करतात. तरी फार विशेष गोष्ट आहे. अजून एक घटना आहे भागवतामध्येच. नारद मुनी एकदा राजा प्राचीन बरीचशे राजाकडे पोहोचले होते. नारद मुनी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. नारद मुनी फार मोठमोठ्या राजा लोकांकडे जातात. राजाने ऐकलं, भक्ती सुरू केली. मग राजा काय प्रजेला सांगणार तर तुम्ही पण करा म्हणून. तर मग काय केलं, इथं 10 ते जे राजा प्राचीन परिषद त्यांची 10 जी मुलं होती, त्या 10 मुलांना आता नंतर मार्गदर्शन केलं काही काळानंतर. पण राजा प्राचीन त्या 10 मुलांचे वडील होते, त्यांना आधी केलं मार्गदर्शन. तर 10 जण जे होते ते तपस्या करायला निघाले. तपस्या करायला जेव्हा निघाले 10 मुलं, त्याला 10 मुलांचं एकच कॉमनच नाव, प्रचेता. काय एकच नाव आहे बघा, प्रचेता. म्हणजे प्र म्हणजे प्रकृष्ट रूपेने, चेता म्हणजे त्यांची चेतना पूर्णपणे काय होती, शुद्ध पवित्र. त्यांची इच्छा होती तीव्रतेने भक्ती करायची, आम्हाला नामस्मरण करायचंय. तर ते आता जाताना ते बघू लागले की आपल्याला योग्य गुरु भेटणं आवश्यक आहे. जेव्हा भगवंताला पाहिजे, हृदयात जी तळमळ होती भगवंताला भेटण्याची, भगवंताला प्राप्त करायची, त्यांना प्रसन्न करण्याची, भगवंताने काय केलं माहिती का, शिवजींना पाठवलं. शिवजी फार महान वैष्णव आहेत. वैष्णवानाम यथा शंभो. तर शिवजी फार मोठे वैष्णव आहेत. ते समोर प्रकट झाले त्यांनी 10 जणांकडून. त्यांनी बघितलं एवढे मोठे वैष्णव, दंडवत सर्वांना दंडवत केला, प्रणाम केला. तर म्हटले की आमचं अहो भाग्य म्हणे, आपलं दर्शन कसं घडणार आम्हाला, पण आपण समोर आलाय म्हणे, तर कृपा दृष्टी असू दे आपली. पण शिवजीने काय केलं, भगवंताच्या वेगळ्या नावांचा मंत्र त्यांना सांगितलं. म्हणजे याचा तुम्ही जप करा, फार कमी काळामध्ये काय तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. आणि तिथं मग निघाले, ते पोहोचले कुठं, समुद्रामध्ये गेले. समुद्रामध्ये पाण्यामध्ये राहून तपस्या केली आणि भगवंत विष्णूच्या रूपामध्ये आले, अष्टभुजा धारण केल्या होत्या. आणि भगवंत आले आणि काय त्यांना विशेष वरदान दिलं, विशेष कृपा त्यांच्यावर केली. म्हणजे भगवंत की असं कधीच वाटू नये की आता मला भगवंताला भेटायचं तळमळ आहे, पण भगवंत काय ऐकत नाही माझं, मला भेटायला, असं नाही. भगवंत तयार आहे दर्शन द्यायला, पण ते दर्शन घेण्याची आपली ती योग्यता नाही, अजून ती पात्रता नाही. तसं ते वाघिणी दूध म्हणे, सोन्याच्या का चांदीच्या भांड्यातच काढायचं समज, दुसरं कुठल्या भांड्यात काढले ते क्रॅकच होत. तसं भगवंतानं जर ते प्रेम दिलं, ती शुद्ध भक्ती जर आपल्याला दिली, तर हृदयामध्ये पेललं तर पाहिजे आपल्याला. पेललं असं एखादा लहान मुलगा आहे, त्याच्या पाठीवर भरपूर मोठं वजन दिलेलं आहे, तो असं एवढं वाकलं की त्याला ते वर करता येईल झालं, मान खूप वाकलेलं, एवढं वजन दिलं त्याला, आणि काय जाई पण त्याची अवस्था बिकट होणं. त्यामुळे त्याने काय केलं, भगवंताने त्यांना विशेष मार्गदर्शन केलं आणि पाहिले की यांचं काय, सगळे एकत्र होऊन माझं प्रेमाने भक्ती केली, त्यांची स्तुती पण केली. भगवंताला फार बरं वाटलं. आणि दुसरं एकदा असा प्रसंग घडला की मी जवळ म्हणतो 20 वर्षापूर्वीच घटना असला असं वाटतंय. तर जे बेळगाव आहे, बेळगाव ऐकलं तुम्ही, तसं कर्नाटकात बरेच मराठी लोक आहेत तिथं, बेळगावमध्ये, कोल्हापूर जवळ आहे बेळगाव. तिथं अनेक वर्षांपूर्वी गुरु महाराज तिथं प्रवचन करत होते. जवळजवळ ते पूर्ण हॉल जवळ 1000पेक्षा जास्त भक्त होते. आणि गुरु महाराज मध्ये डोले डोले गोरा चांद, चैतन्यप्रभू कसे नाचत होते, ते वर्ण ते गीत गात असताना मध्ये मध्ये सांगत होते, पुन्हा गात होते, असं चालू होतं. आणि ठीक आहे, सुरू झालं की मी समोर बसलो. मला काय म्हटले, तू उठून नाच म्हणायचं. मी बघितलं सर्वांना नाचायचं काय वाटलं नसतं, मी एकटा नाचायचं म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, उठून नाचू लागलो. आणि मी विचार केला की चांगली गोष्ट आहे, कारण मला एक संधी मिळाली, गुरु नाच म्हणतात आणि मला गुरु नाच सांगतात आणि मला नाचायला मिळतंय. तरी फार मी विशेष समजलं. मी मनात म्हटलं की असंच
तुम्ही मला नाचायला सांगा, मला असं नाचता येऊ दे. इथंच नाही तर भगवंत ऐकलं ना आपण ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेलं आहे, असं म्हणलं त्या ठिकाणी भगवंत धामामध्ये कसं आहे, गोलक वृंदावनामध्ये तिथलं चालणं पण नृत्य आहे, तिथलं बोलणं गाणं आहे. तिथलं आपण बोलताना काय, आपण गाताना गात असतो, बोलताना बोलत असतो आपण गद्य पद्य. तिथं कसं तिथलं बोलणं पण गाण्यामध्ये. का बरं? ते बोलणं एवढं मधुर आहे, एखादं गीत गायल्यासारखंच वाटतं. तिथलं चालणं काय नृत्य करत करत चालत नाही जाणून तर आपण नाचत जाऊ, चेष्टा करतात कधी कधी तर आपण नाचत जाऊ, कॉमेडी लोक तसं तिथलं चालणं पण नृत्य. म्हणजे का बरं? एवढा आनंद आहे त्या ठिकाणी. गुरुमाता एकदा म्हणत होते ना, जो खरोखर आनंदामध्ये तो नाचणारच आहे, जो नाचत नाही तो आनंदात नाही, काहीतरी गडबड आहे बाबा. म्हणजे तो नाचतो याचा अर्थ काय, तिथं जाऊन पण तो नाचणार भगवंताकडे. म्हणून आपल्याला गुरूंच्या माध्यमानं, वैष्णवांच्या माध्यमानं आपल्याला वेगळ्या शिकवणी मिळत असतात, वेगळं मार्गदर्शन ज्ञान प्राप्त होत असतं. आणि त्याचा आपण काय केलं पाहिजे, त्याचा खऱ्या त्याचा उपयोग केला पाहिजे. भगवान म्हणतात गीतेमध्ये, तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. भगवान म्हणतात, जो कोणी माझं काय सतत आणि प्रेमानं सतत भजनात गुंतूनच राहील माझ्या स्मरणामध्ये, तर काय होईल म्हणे, मी त्याला अशी बुद्धी देतो, अशीच बुद्धी देतो ज्याद्वारे तो काय करू शकेल, माझ्याकडे परत येऊ शकेल माझ्या धामामध्ये. आणि हेच आपलं लक्ष आहे, आपल्या जीवनाचं लक्ष काय, भगवंत धामात परत जाणं, तिथे जाऊन त्यांची सेवा करणं, त्यांना प्रसन्न करणं. जे आपण अनादी काळापासून भगवंताला दूर उठून आपण आलोय. तसे एखादा मुलगा आहे, घरी न सांगता निघून गेला, बराच काळ निघून गेलेला आहे, आणि काही वर्षांतर कुठेतरी कोणतरी सांगतंय, एक जण दिसला मला, तुमच्या मुलासारखा दिसला. कुठं दिसला, कुठं सांगा, कुठं दिसला, अमुक ठिकाणी दिसला. तो घेऊन जातो तिथं त्या घरच्यांना, आणि वडील बघता भेटतात मुलाला, आणि मुलाला कळत हेच वडील भेटतात, आलिंगन देतात, आणि परत त्याला काय घरी घेऊन देतात, नाही का. तसं आपण भटकतोय कितीतरी जन्मजन्मापासून, नुसतं भटकत सुटलंय, आपल्याला माहित नाही कुठं जायचं, आपल्याला नुसतं भटकायचं चाललंय आपल्याला. आणि मग भगवंत काय करतात, ते भटकंती थांबवण्यासाठी आपल्याला गुरूंच्या माध्यमानं भगवंताची प्राप्ती करण्याची काय सुवर्ण संधी आपल्याला ते प्रदान करत असतात. आणि विशेष जन्माष्टमी जेव्हा जवळ येते तेव्हा तर अजून आपल्याला विशेष उत्साह वाटला पाहिजे. आणि जन्माष्टमीमध्ये काय होतं, भगवंताचा अभिषेक आहे, भगवंताचं गुणगान आहे, कीर्तन आहे, नृत्य आहे, या सगळ्या गोष्टी घडत असतात. प्रसाद पण विशेष 56 भोग, अजून 56 म्हणतात खरं, 56 पेक्षा 108 खूप भोग लागतात. जेव्हा 7 दिवस 7 रात्र गोवर्धन पर्वत उतरला ना भगवान श्रीकृष्णाने, डाव्या हाताच्या करंगळीच्या टोकावर, 7 वर्षाचं वय होतं त्यांचं, तेव्हा 7 दिवस 7 झालं. नंतर झाल्यानंतर पुन्हा गोवर्धन खाली ठेवलं, आणि मग यशोदा माता म्हणाली कृष्णाला, कान्हा, अरे म्हणे रोज तुला काय करत होते मी, रोज तुला, अरे 8 वेळेला तुला खाऊ घालायचे, सकाळी एकदा उठल्यावर हे वगैरे सांगितलं, 8 वेळा खाऊ घालायचे, पण तू 7 दिवस काहीच खाल्लं नाही, कशी तुझी अवस्था होईल, मला फार वाईट वाटायला. कृष्ण म्हटले, मैया तू जर तुला फार काळजी वाटते, तू असं कर ना, ते जे काही म्हणे 7 दिवस तू खाऊ घातले नाही ना मला, ते खाऊ घाल परत, मला काही हरकत नाही. कारण मग काय कर, मग त्यासाठी तुम्हाला 7 दिवस राहिलं होतं, आणि किती रोज 8 वेळेला, किती झालं, 7 8 56. तू काय कर, मला 56 भोग लाव, 56 भोग आज सुरू झालं, 56 भोग तू लाव, म्हणजे मला मिळालं सारखं, आणि परत चालू ठेव पूर्वीसारखं मला खाऊ घालायला. लक्षात आलं ना. म्हणजे भगवंत आणि त्याच्या भक्तामध्ये नेहमी आदान प्रदान चालू असतं, पण आपण समजून घेत नाही. भगवंताची नेहमी इच्छा असते. त्या एका पुराणामध्ये प्रार्थना केलेली भगवान श्रीकृष्णांना, एक भक्त म्हणतोय, भगवंता आपला आविर्भाव किंवा आपला जे काही जन्मकाळ आहे तो कधी येतो आम्हाला कळू द्या म्हणे, जेणेकरून आम्ही काय करू, तो दिवस खूप उत्साहानं आम्ही साजरा करू. कारण काय होतं, आपल्याला भगवंताचा जन्मदिवस जर माहित नसला असता, आपल्याला काय साजरा केलं असतं आपण. आपले जन्मदिवस भरपूर होतात, पण भगवंताचा जन्मदिवस कधी साजरा करतो. जेव्हा भगवंताचा जन्मदिवस साजरा करतो आपण, तेव्हा काय आपल्याला खऱ्या अर्थी भगवंताच्या जवळ आल्याचा अनुभव येतो. तर असा आपण प्रयत्न करायचा आहे. कारण शेवटी या भौतिक जगामध्ये आपण कितीतरी जन्मापासून फिरत आलेलो आहे, आपल्या नेमकं उद्दिष्ट आपण विसरलोय. पण पुन्हा एकदा भगवंताने आपल्याला काय केलेलं आहे, श्रील प्रभुपाद किंवा गुरु महाराजांसारख्या वैष्णवांशी आपली भेट करून दिलेली आहे, ज्याद्वारे आपण काय करू शकू, कसं भगवंताला परत जाता येईल, ही गोष्ट आपली काय होईल, निश्चितपणे पक्की होईल. आणि झाल्यामुळेच काय होणार आहे,
भगवंत धामात जाण्याचे आपलं ते मार्गदर्शन प्राप्त होत राहील आणि ते होत राहू दे आपल्या सर्वांना, मला आणि आपल्या सर्वांना. कारण मार्गदर्शन झालं तर काय होणार आहे? दर्शन होणार आहे. मार्गदर्शनात नाही, मार्ग भेटणार काय मग आपल्याला? मार्गदर्शन नाही तर मार्ग नाही भेटणार आणि दर्शनही नाही घडणार. त्यामुळे फक्त दर्शन असून मार्गदर्शन आपण घ्यायचं वैष्णवांकडनं. असं केलं तर आपली गाडी सुखरूप पुढे जाईल. हरे कृष्ण.